सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देवळाली गाव रोकडोबावाडी येथे बेकायदेशीररित्या प्राणघातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एकाला गुंडाविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करत आज दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अटक केली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता सुव्यवस्था कायम राहावी याकरता नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने सर्वच पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील टवाळखोर व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार उपनगर हद्दीत गस्त घालत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रोकडोबावाडी देवळाली गाव येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड अशांनी रोकडोबावाडी येथे सापळा रचला। पोलिसांची चाहूल लागताच एक इसम वालदेवी नदीच्या मोकळ्या मैदानात पळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले। सदर इसमाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव आतिश कैलास निकम वय 23 राहणार रोकडोबावाडी असे सांगितले। त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। उद्या 26 जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि 14 एप्रिल उत्सव असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा इसम नामे आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे। त्यानुसार सदरची बातमी आम्ही मान्य DCP क्राईम प्रशांत बच्चाव सर, मान्य ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे श्रीनी PSI सगळे, मलंगुंजा विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, भागवत, राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचला असता आरोपीने आम्ही आतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठलाग करून त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असे मिळून आले। सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत।